पापामुळं एका शापाखाली काम करत आहे, एका शापाखाली काय करत आहे, कशाखाली राहते, श्राप वेगवेगळ्या प्रकारचे असतील. काही लोकांच्या जीवनामध्ये आपण बघतो डेथचा श्राप काम करत असतो की घरातले चांगले लोक काय होऊन जातात, मरून जातात, पुरुष मरून जातात आणि कोण राहता फक्त स्त्री. काहींच्या जीवनामध्ये असा श्राप असतो की त्यांना मुलं होत नाहीये, तो सुद्धा एक कर्स आहे, तो सुद्धा काय आहे. पण या सगळ्या कर्स मधून जर आपल्याला बाहेर निघायचंय, या सगळ्या श्रापातून आपल्याला मुक्त व्हायचंय, तर एकच जण मुक्त करू शकतो, तो म्हणजे कोण, कोण मुक्त करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आपण बघणार आहोत जुन्या करारामधून पण बघणार आहे आणि नवीन करारामधून पण बघणार आहे की कशा पद्धतीने तो श्राप आहे त्याला येशू ख्रिस्ताने नष्ट केले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जण एक्साइटेड आहे या गोष्टींबद्दल की आपल्याला किती जणांना ऐकायचं ही गोष्ट. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळेजण एक्साइटेड आहे. एक्साइटमेंट कायम राहू द्यायची, बिलकुल इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपले पूर्ण कान परमेश्वराच्या वचनाकडे लावायचे. कोणाकडे लावायचे, यावेळेस काढणार आहोत आपण, खूप फास्ट मध्ये काढणार आहे, लवकर लवकर, कारण खूप मोठा टॉपिक आहे. आपण काढणार आहोत यावेळेस उत्पत्ती याचा 34वा अध्याय. उत्पत्तीचा 34वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचतील यावेळेस. दिनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड याकोबापासून लेवा हिला झालेली मुलगी दिना एकदा त्या देशातील स्त्रियांना भेटायला गेली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. काय नाव आहे इथं, काय सांगितलंय की जी याकोबाची मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे, याकोबाला एकच मुलगी होती. किती मुली होत्या, भरपूर मुलं होते, पण त्याला एक मुलगी होती जी कोणापासून झाली होती, लेया नावाच्या. ज्या लेयासाठी त्याला पहिले कोणासोबत लग्न करायचं होतं तुम्हाला माहितीये, त्याला राहेल सोबत करायचं होतं आणि त्याच्या सोबत लग्न न करता त्याने कोणाला दिलं होतं, सॉरी रिबका सोबत लग्न करायचं होतं, पण ती रिबका नाही मिळाली म्हणून मग त्याला पहिले कोण बायको दिली होती, लेया. कोणत्या नावाची, आणि त्या लेयाला मुलगी झाली होती, तिचं नाव काय होतं, दीना. काय नाव होतं, काय नाव होतं, म्हणजे दीना नावाची मुलगी होती. ती तुम्हाला माहितीये काय झालं होतं की ते ज्यावेळेस गेले होते, आपण एक वचन काढणार आहोत यावेळेस 33वा अध्याय आणि यावेळेस आपण वाचणार आहोत 18वं वचन. याकोब पदम आरामापासून प्रवास करत कनान देशातील शकेम नावाच्या नगरास सुखरूप पोहोचला आणि नगरापुढे तळ देऊन राहिला. तुम्हाला माहितीये काय नाव आहे नगराचं, शेखेम. काय नाव आहे, काय नाव आहे, हे जे शेखेम नावाचं नगर आहे, हे नगर आणि तुम्हाला माहितीये शम्रोन नावाचं जे नगर आहे, हे दोन्ही नगर काय एकच. दोन्ही नगर काय, कोणतं नगर, शेखेम आणि कोणतं, शेखेम आणि शम्रोनावरून तुम्हाला आठवतं का, शम्रोनाविषयी तुम्हाला माहितीये, शम्रोन नगरामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त गेला होता त्यावेळेस एक स्त्री पाणी भरण्यासाठी गेली होती. काय करण्यासाठी गेली होती, तिला कोणती स्त्री म्हणलेलं आहे, कोणती स्त्री, त्या शम्रोनी स्त्रीने किती नवरे केले होते, किती नवरे केले, 5 नवरे शम्रोनी स्त्रीने केले होते. आणि जो 6वा होता तो सुद्धा तिचा कोण नव्हता, म्हणजे त्या नगरामध्ये व्यभिचार करण्याचा दुष्काळ होता. कुठला, शम्रोनी, पूर्ण शम्रोन कशामध्ये होता, व्यभिचाराच्या स्वभावामध्ये. कोणत्या बापामध्ये, हालेलुया. तो श्राप पूर्ण आला होता माहिती, याकोबाच्या या दीनाच्या, जी दीना नावाची मुलगी तिच्यापासून हा श्राप पुढे आला होता. हालेलुया, हालेलुया. याकोब आणि शम्रोनी स्त्री यामध्ये बऱ्यापैकी 700-800 वर्षाचा काय गॅप. हालेलुया. आणि तो श्राप कसा आला तुम्हाला मी सांगतो का, आता लक्ष देऊन ऐका. इथं काय सांगितलंय, याकोब पदन आरामापासून प्रवास करीत कनान देशातील शेखेम नावाच्या नगरात सुखरूप पोहोचला आणि नगरापुढे तळ देऊन राहिला. जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन त्याने शेखेमाचा बाप हमोर
याच्या वंशजाकडून 100 कसेटा देऊन काय केली होती? विकत घेतली होती. कोणाचा बाप? शेखेमाचा बाप हमोर. काय नाव त्याचं? शेखेमाचा जो बाप होता त्याचं नाव काय होतं? हमोर. त्या देशातील तो व्यक्ती होता, तो राजा होता. त्याच्या मुलाचं नाव काय होतं? शेखेम. काय नाव होतं? आणि त्या शेखेमाला त्यांनी काही पैसे देऊन तिथली जमीन याकोबाने काय केली होती? आणि त्यावेळेस काय झालं तुम्हाला माहितीये? दीना एका प्रोग्राम मध्ये गेली होती. कुठे गेली होती? मग इथं काय सांगितलंय? लेया हिला झालेली मुलगी दीना त्या देशातील स्त्रियास भेटायला गेली. त्या देशातील कोणाला भेटायला गेली? म्हणजे एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राम मध्ये दीना नावाची मुलगी गेली होती आणि ती जात असताना तुम्हाला माहितीये तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा मुलगा शेखेम याची नजर तिजवर गेली आणि तो तिला घेऊन गेला व तिजपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले. म्हणजेच इन शॉर्ट मध्ये दीनावर त्याने काय केलं होता? काय केलं होता? कोणाच्या मुलीवर? कोणाच्या मुलीवर? कोणाच्या मुलीवर? बघा सैतान कसं धुरतय. इस्रायल वंशाच्या मधून कोणाचा जन्म होणार होता? येशू. कोणाचा जन्म होणार होता? इस्रायल वंशामधून, यहुदी वंशामधून कोणाचा जन्म होणार होता? कोणापासून होणार होता? स्त्रीपासून. कोणापासून? कोणापासून जन्म होणार होता? मरिया जी होती त्या कुमारीपासून, त्या स्त्रीपासून काय होणार होता? येशू ख्रिस्ताचा. म्हणून इस्रायल मधली स्त्री तिच्या मागे कोण लागलेला होता? कोणाला होता? तिला काय करण्यासाठी? दीना नावाची जी मुलगी ना, याकोब वंशातली किंवा इस्रायल वंशामधली सगळ्यात पहिली मुलगी होती. कोणती मुलगी होती? सगळ्यात पहिली. आणि तिला भ्रष्ट करण्यासाठी सैतानाने अशी योजना बनवली की तो जो मुलगा आहे ज्याचं नाव काय आहे? हिव्वी याचा मुलगा शेखेम याची नजर तिजवर गेली आणि तो तिला घेऊन गेला व तिचपाशी निजून त्याने तिला काय केले? भ्रष्ट केले. तिला काय केलं? भ्रष्ट केलं. आणि याकोबाची मुलगी दीना इजवर त्याचे मन बसले, त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. मग शेखेमाने आपला बाप हमोर याला म्हटले, मला ही मुलगी बायको करून द्या. काय म्हणला तो? मला या मुलीवर प्रेम झालंय. त्याने तिला अगोदर काय केलं? भ्रष्ट केलं, म्हणजे तिच्यावर बलात्कार केला. आणि नंतर तो काय म्हणला? मला तिच्या बरोबर काय करायचंय? काय करायचंय? ही गोष्ट एकदम कठीण होती की काय ऑलरेडी जुन्या करारामध्ये सांगितलं होतं की कोणीही इस्रायल लोक परराष्ट्रीय लोकांबरोबर काय करणार नाही? संबंध ठेवणार. काय करणार नाही? त्यांच्या मुली हे करणार नाही आणि यांच्या मुली देणार. हालेलुया. 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 तुम्हाला माहितीये याकोबाच्या मुलीला दीनाला या व्यक्तीनं काय केलं होतं? भ्रष्ट केलं होतं. आणि नंतर काय म्हणत होता? मला तिच्या बरोबर काय करायचंय? आता ते लग्न करायच्या मागे लागला होता. आणि आपण बघतो त्याने आपली कन्या दीनाईस भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते. म्हणून ते परत येईपर्यंत याकोब करायला जो याकोब आहे त्याला कळालं आपल्या मुलीवर काय केलेलं आहे? तिला भ्रष्ट केलेलं आहे, तिच्यावर बलात्कार केलाय. त्याच तुम्हाला माहितीये जो बाप आहे याकोब आहे तो काय होता? शांत. काय होता? याकोबाकडं एवढं सैन्य होतं, एवढं गुरढोर होते, एवढे शेरमेंढर होते. जर याकोबाने ठरवलं असतं ना त्यावेळेस तर त्याने त्या देशाचा पूर्णपणे काय केला असता? काय केला असता? आणि याकोबामध्ये परमेश्वराचा स्वभाव असल्यामुळे, परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणारा व्यक्ती असल्यामुळे तो काय होता? काय होता? आत्म्याचं फळ आहे. आत्म्याचे काय फळ आहे? त्याच्यापैकी एक फळ कोणतं तुम्हाला माहिती आहे? सहनशील. कोणतं फळ आहे? याकोबामध्ये काय होती? काय राहिला? त्याचे मुलं गुरं चारण्यासाठी गेले होते आणि तो गप्प राहिला. आणि आपण बघतो इकडे शेखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला. ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे
रानातून घरी आले आणि शाखेमाने करू नये ते केले, म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्रायलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यास मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले होते. लेकर जे होते, जे याकोबाचे लेकर आहे, त्यांच्या मनामध्ये खूप जास्त काय होता, बाप जरी शांत होता पण मुलं काय नव्हते, तरी पण त्यांनी काय केलं होतं, बापाने सांगितलं होतं काय करा म्हणे, काय ना म्हणे, हालेलुया हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये, जो शाखेम आहे त्याचा बाप हमोर कोणाकडे आला होता, याकोबाकडे. कोणाकडे आला होता, त्याला काय म्हणत होत तुम्हाला माहितीये, तुम्ही जे तुमची मुलगी आम्हाला काय करा द्या. हालेलुया. तर त्यावेळेस आपण बघतो इथं पुढे काय आलं, हमोराने त्याशी असे बोलणे लावले की माझा मुलगा शाखेमेचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे, तर ती त्याला बायको करून द्या. तुम्ही आम्हाशी सोयरी करा, तुमच्या मुली आम्हास द्या व आमच्या मुली तुम्ही करा, आमच्यात वस्ती करून राहा. हा देश तुम्हाला खुला आहे, त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा. शाखेम दिनेच्या बापास व भावास मला मजवर एवढी कृपा दृष्टी करा, म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन. हालेलुया. काय म्हटला, तुम्ही जे आहेत ना आमच्या देशामध्ये राहते ना, तर आमच्या मुली तुम्ही काय करा, तुम्ही मुली आमच्या काय करा, लग्न करा त्यांच्या सोबत, तुमच्या मुली पण आम्ही करू, म्हणजे आपण एकमेकांबरोबर काय करू, व्यवहार संबंध वाढवू. हालेलुया. आणि याच्या मागचं रिझन काय तुम्हाला माहितीये, शाखेमाला सुद्धा माहित होतं याकोबाकडे खूप मोठी काय प्रॉपर्टी, खूप मोठी काय, कारण त्याच्याकडे खूप गुरढोरं होते, खूप शेरमेंढर होते, खूप सगळ्या गोष्टी कोणाकडे होत्या, याकोबा. कोणाकडे होत्या. आणि शाखेमाच्या मनामध्ये याकोबाविषयी काय आलेला होता, लोभ आलेला होता. काय आलेला होता, कशाविषयी, त्याच्या पैशाविषयी, त्याच्या प्रॉपर्टी विषयी. कशाविषयी, त्याच्या. त्याला काय वाटलं होतं की यांच्या मुली आपण करू, आपल्या मुली यांना देऊ, मग यांच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टी किंवा ज्या सगळ्या गोष्टी त्या कोणाच्या राहतील, कोणाच्या राहतील. हालेलुया. की त्यांच्या मनामध्ये काय आलं होता, त्याच्या मनामध्ये. हालेलुया हालेलुया. त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचा लोभ आला होता. काय आला होता, काय आला होता. आणि या लोभापायी ते काय विचार करत होते की आपण त्यांच्या मुली करणार आहोत, आणि त्यांच्या ज्या मुली आहेत त्या आपण करू, आणि आपल्या मुली त्यांना काय करणार आहे. हालेलुया हालेलुया. हा लोभ कोणाच्या मनामध्ये होता, शाखेमाचा जो राजा आहे हमोर, याच्या मनामध्ये या गोष्टी होत्या. म्हणून या गोष्टीचा प्रपोजल घेऊन तो कोणाकडे गेले होते, याकोबा. कोणाकडे गेले होते, आणि काय म्हटलं होते, तुम्ही तुमच्या मुली आम्हाला द्या आणि आमच्या मुली तुम्ही करा, तुम्हाला पूर्ण देश काय मोकळा आहे. काय करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी. काय करण्यासाठी. बघा, जे देवाचे लोक आहेत ना, त्यांना समोरच्या लोकांच्या मनामध्ये कशाविषयीचा लोभ आहे किंवा काय हे लगेच कळून येतं. हालेलुया. याकोबाला ही गोष्ट कळली होती, त्याच्या मुलांना सुद्धा कळली होती. मग त्यांना कशा पद्धतीने डील केली हे आपण बघतो. आपण इथं बघतो की आपली वाटेत तो मोबदला व अंदान मजपशी मागा, तुम्ही मागाल ते मी देईन, आणि तेवढी मुलगी मला बायको करून द्या. ते काय नाही, तुम्ही जे काही मागाल ते आम्ही तुम्हाला काय करणार आहे. जसं आता सध्या काय, आपण ज्यावेळेस लग्न करतो त्यावेळेस काय करत असतो तुम्हाला माहिती आहे, हुंडा देतो ना, त्या पद्धतीनं सेम आहे. काय म्हटले की तुमच्या ज्या मुली आहेत ना त्या आम्हाला द्या, आम्ही त्याच्या बदले तुम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही तुम्हाला काय करणार आहे. हालेलुया. त्यांना माहित होतं दीना याकोबाला एकूण ती मुलगी ऑलरेडी, तिला त्यांनी काय केलं होतं, प्रश्न केला, आणि त्याचा संताप कोणाच्या मनामध्ये होता, याकोब आणि त्याच्या मुलांना. आणि अजून वरती जाऊन हे काय म्हटलंय की त्या मुली आम्हाला काय करा, बायका म्हणून द्या, आणि आमच्या मुली तुम्ही काय करा. हालेलुया. याकोब त्या परिस्थितीमध्ये काय होता, काय होता. आणि याकोब शांत असताना तुम्हाला माहिती आहे तो देवाला भिवून वागणार होता, परमेश्वरावर विश्वास ठेवणार होता. तेव्हा आपण इथं बघतो 13व्या वचनामध्ये काय सांगितलंय,
आपली बहीण दिना शाखेमाने भ्रष्ट केली, म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्यास व त्याचा बाप हमोर यास उत्तर दिले. काय उत्तर दिले तुम्हाला माहितीये? त्यांच्या मनामध्ये राग होता. कोणाच्या? जे याकोबाचे मुलं आहे त्यांच्या मनामध्ये राग होता. त्यांनी अशी योजना बनवली, अशा गोष्टी केल्या. ते काय बोलले तुम्हाला माहितीये? ते त्यास म्हणाले, बेसुन्नत मनुष्यास आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही. आम्हास बट्टा लागेल. तुमच्या सर्व पुरुषांची सुनता करून तुम्ही आम्हासारखे व्हावे, याच अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू. असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हाला देऊ आणि तुमच्या मुली आम्ही करू आणि आमची वस्ती तुमच्या बरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनवू. हालेलुया. त्यांनी काय विचार केला? त्यांनी काय सांगितलं? आम्ही तुम्हाला मुली देण्यासाठी काय तयार आहेत, पण आम्ही कोणत्या लोकांना आमच्या मुली देऊ? ज्यांची काय झालेली आहे? काय झालेली? आम्ही बेसुनती लोकांना काय करणार नाही, मुली आमच्या. त्यांनी त्यांच्या समोर एक अट ठेवली. काय ठेवली? जर तुम्हाला आमच्या मुली बायको म्हणून करून घ्यायच्या आहेत किंवा आम्हाला पण तुमच्या मुली करायच्या आहेत, तर तुम्हाला आणि आम्हाला काय करावं लागणार आहे? सुनता करावं. काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार आहे? तुम्हाला माहिती आहे, ज्या येशूची सुनता कितव्या दिवशी झाली होती? कितव्या दिवशी झाली होती? कितव्या दिवशी झाली होती माहिती? माहिती? येशूचं रक्त या पृथ्वीवर सगळ्यात पहिले कधी पडलं असं तुम्हाला माहिती? कधी पडलं होतं? येशूची सुनता 8व्या दिवशी झाली. कितव्या दिवशी झाली होती? कितव्या दिवशी झाली होती? आणि त्याच्या 8व्या दिवशी सगळ्यात पहिले ब्लड, येशूचं रक्त ज्या पृथ्वीवर पडलं ते कधी पडलं तुम्हाला माहिती? 8व्या दिवशी. कोणत्या दिवशी? 8व्या दिवशी येशूची काय झालेली? हालेलुया. म्हणजे सुनता नावाचा जो रिच, म्हणजे जी काही परमेश्वर जुन्या करारामध्ये जे काही सगळ्यांना सांगितलं होतं, जर तुम्हाला माझ्या सोबत करार करायचा आहे तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? सुनता करणं. काय करणं गरजेचं आहे? ज्यावेळेस मोशे सुद्धा मरणार होता, मोशे सुद्धा काय करणार होता? मोशेची सुद्धा त्याची बायको आहे, तिने काय केली होती? सुनता केली. काय केली होती? आणि मग तो पण काय झाला होता? वाचला होता. हालेलुया. म्हणजे सुनता नावाचा जो प्रकार आहे तो परमेश्वराने लावून दिला होता की जे सगळे देवाचे लोक आहेत किंवा ज्यांना कोणाला प्रभू मध्ये यायचंय त्यांना सुनता करणं हे काय होतं? एकदम कंपल्सरी होतं. कसं होतं? हालेलुया. तुम्हाला माहितीये, आता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अंतःकरणाची सुनता, आपल्याला शारीरिक सुनता करायची गरज नाही. हालेलुया. 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 ज्यावेळेस त्या लोकांना सांगितलं की तुम्हाला काय करावं लागेल म्हणे, काय करावं लागेल, तरच तुम्हाला आमच्या मुली बायका करून घेता येतील आणि तुम्हाला आमच्या सोबत काय करता येतील? व्यवहार संबंध करता येतील आणि आपण सगळे काय बनू? एक राष्ट्र. आपण सगळे काय बनू? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये, ही गोष्ट ज्यावेळेस त्यांना सांगितली त्यावेळेस पुढे असं झालं की असे झाल्यास आम्ही आपल्या मुली तुम्हाला देऊ, तुमच्या मुली आम्ही करू आणि आमची वस्ती तुमच्या बरोबर होईल, आपण एक राष्ट्र बनू. पण सुनता करणाऱ्या बाबतीत तुम्ही आमची ऐकले नाही तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ. आम्ही आमची मुलगी काय करू म्हणे? सुनता जर तुम्ही नाही केली. त्याचे म्हणणे हमोर व त्याचा मुलगा शेखेम मान्य झाले. त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लावला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते. त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्व मोठा होता. त्यावर हमोर व त्याचा मुलगा शेखेम यांनी आपल्या नगराच्या वेशीपाशी जाऊन नगरवासी लोकांस असे बोलवणे लावले की ही माणसे आपल्या बरोबर सलोख्याने राहणारी आहेत, तर याच देशात राहून व्यापार उद्यम करू द्या. यास वस्ती करून राहण्यास पुरे इतका हा देश विस्तीर्ण आहे. आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यास देऊ. आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत ती हीच की त्यांची सुनता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची काय झाली पाहिजे? याच्या बापाचा जो वंश होता ना, शाखेमाचा सगळ्यात मोठा वंश होता आणि तो बाकीच्या वंशाला जाऊन काय म्हणले, हे लोक चांगले लोक आहेत, हे आपल्या सोबत सलोख्याने राहायला तयार आहेत, फक्त यांची एकच अट आहे की आपण सुद्धा
यांच्यासारखी काय करून घ्यावी. आणि त्यांनी हे सगळं प्रपोजल त्यांच्या वंशजातल्या लोकांबरोबर त्यांना सांगितलं आणि हे सगळे लोक काय करण्यासाठी तयार झाले तुम्हाला माहिती आहे? बघा, सैतान येतो, त्याची योजना लोकांसाठी कशाची असते? नष्ट करण्याची. काय करण्याची असते? सैतानाला इस्रायलाची जी मुलगी दिना हिला भ्रष्ट करायचं होतं आणि त्याची योजना होती की या सगळ्या वंशजाचा काय करावा? काय करावा? मी काय बोललो पहिलेच, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आलाय? सैतानाचे काम नष्ट करण्यासाठी. कशाचे काम नष्ट करण्यासाठी? त्यांनी ज्यावेळेस ही अट ठेवली की तुम्हाला काय करून घ्यावं लागेल? काय करावं लागेल? सगळे लोक काय झाले? तयार झाले. सगळे लोक काय झाले? कारण त्यांच्या मनामध्ये काय लोभ आला होता की यांची जी प्रॉपर्टी आहे, यांचा जो सगळ्या गुरढोर आहे, जे सगळे शेरा मेंढरे, सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कोणाच्या होणार आहे? कोणाच्या होणार आहे? मग या लोभापायी या सगळ्या लोकांनी या गोष्टी करणं काय केलं? डिसाइड केलं. आणि तुम्हाला माहितीये त्यांनी ज्या वेळेस काय करून घेतली? सुनता करून घेतली. आपण बघतो की आणखीन असे झाले की तिसऱ्या दिवशी हे केल्यास त्यांचे कळप मालमत्ता आणि त्यांची सगळे जनावरे ही आपली नाहीत का होणार? एवढे त्याचे म्हणणे मान्य करूया, म्हणजे ते आपल्या वस्ती करून राहतील. हमोर व त्याचा मुलगा शाखेम याचे म्हणणे वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनी ऐकले आणि मग त्या नगरातल्या वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पुरुषांची सुनता झाली. आणखीन असे झाले की तिसऱ्या दिवशी ते बेजार असता याकोबाचे दोन मुलगे म्हणजे दिनेचे भाऊ शिमोन व लेवी यांनी आपापली तलवार हाती घेऊन त्या नगरावर औचित छापा घातला आणि त्यातल्या सर्व पुरुषांची कत्तल केली. सगळ्या पुरुषांची काय केली? यांनी काय केलं? सुनता करून घेण्यासाठी काय झाले? तयार झाले. कशामुळे? यांच्या डोळ्यासमोर काय दिसत होतं? अरे त्यांचं सगळे प्रॉपर्टी, सगळा त्यांचा पैसा, सगळ्या गोष्टी कोणाच्या होती? आपल्याला काय करायचं? नॉर्मल काय करायचं? आपल्याला फक्त काय करायची? नेहमी लक्षात ठेवा, सैतान जे छोटस पाप आपल्या डोळ्यासमोर आणतं ना, आणि आपल्याला काय वाटतं छोटीशी गोष्ट आहे ही, काय खूप मोठी गोष्ट आहे का? एवढस छोटस पाप केल्याने काही होणार आहे का? पण तुम्हाला माहिती आहे छोटस पाप एका मोठ्या गोष्टीला जन्म देत. हालेलुया. यांनी जर लोभ नसता धरला, यांनी जर या गोष्टीचा लोभ नसता धरला आणि यांनी सुनता नसती केली, तर तुम्हाला माहितीये हे लोक जे आहेत ते काय झाले नसते? काय झाले नसते? त्यांनी काय केलं? ऐकलं, सुनता करून घेतली आणि ते तिसऱ्या दिवशी बेजार झाले होते. त्यावेळेस सगळ्या पुरुषांना, दोघा भावांनी शिमोन आणि लेवी यांनी तलवार चालवली आणि पुऱ्या नगराचा काय केला? काय केला? आणि फक्त नाशच नाही केला, त्यांनी सगळी संपत्ती लुटली. कोणी? या दोघा सगळी संपत्ती लुटून ते तिथून दुसऱ्या देशात. हालेलुया. हालेलुया. आणि त्यावेळेस त्या शम्रोन नावाच्या शहरामध्ये काय आला? काय आला? तो शाप असा होता की तिथल्या स्त्रियांचे जे पुरुष आहेत ते सगळे कशाच्या गोष्टींमध्ये राहतील? कशामध्ये राहतील? तिथल्या स्त्रिया सुद्धा कशामध्ये राहतील? आणि तो श्राप येशू ख्रिस्त येऊपर्यंत तसाच कंटिन्यू शम्रोन नावाच्या शहरामध्ये काय होता? चालू. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुम्हाला माहितीये येशू ख्रिस्त, आपण योहान 4 अध्यायामध्ये बघतो की ज्या वेळेस येशू ख्रिस्त शम्रोनामध्ये गेला होता काय करण्यासाठी? त्या नदीत, त्या विहिरीजवळ काय करत होता? जाऊन बसला होता. आणि तिथं कोण आली होती? कोण आली होती ना? आणि ज्यावेळेस तिथं शम्रोनी स्त्री आली होती त्यावेळेस त्याने तिला सांगितलं होतं की तू जे पाणी भरण्यासाठी इथं आलेली आहे, माझ्याकडे ऑलरेडी काय म्हणे? माझ्याकडे काय? अगोदर त्यांनी काय मागितलं तिला? मला पाणी दे म्हणे प्यायला. मला काय दे म्हणे? आणि नंतर येशू तिला म्हटला की माझ्याजवळ काय? माझ्याजवळ काय? म्हणजे त्या ठिकाणी येशू शम्रोनामधून तो श्राप नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी. हालेलुया. हालेलुया. आणि
ज्यावेळेस येशू तिथं गेला, शंभरोनी स्त्री सोबत बोलत आहे आणि तिला विचारत आहे, तिनं हॉनेस्टली ती गोष्ट कबूल केली होती. कशी कबूल केली होती? की मला 5 नवरे आहे आणि मी जे आजच्या सोबत आहे तो सुद्धा माझा काही नाहीये. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस तिने ही गोष्ट कबूल केली, येशूने ज्यावेळेस तिच्यावर रिव्हील झाला, येशू स्वतः तिच्यावर, आणि त्यानंतर ती त्या नगरामध्ये गेली आणि त्या नगरातील सगळ्या लोकांना तिने काय केलं? सांगितलं. जो मसीहा जे तुम्ही म्हणत आहे, म्हणजे त्यांना माहित होतं मसीहा येणार आहे आणि तो आपल्याला या शापातून आणि या सगळ्या पापातून काय करणार आहे? हालेलुया. 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 म्हणजे येशू ख्रिस्त ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये येतो तो त्यांना प्रत्येक त्या शापातून, पापातून, बंधनातून काय करतो? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये ना, त्या लोकांच्या जीवनात ते शाप काय होता? नष्ट होता. जरी स्त्री भेटली नसती येशूला आणि तिनं जाऊन सगळ्या नगराला जाऊन सांगितलं नसतं आणि नंतर ते सगळं नगर येशू जवळ आलं आणि 2 दिवस येशू तिथं प्रचार करत होता. किती दिवस? आणि नंतर तो शम्रोनामधून गलिलामध्ये गेला. हालेलुया. त्या शम्रोन जे एकदम खराब होतं, कुठून शाप आला होता? दिनापासून. कुठून शाप आला होता? आणि तो शाप कंटिन्यू तिथं काय होता? आज तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये एखाद्या शापाच्या खाली आहेत, आपल्याला माहित नाही आपल्या पूर्वजांनी, आता हे माहित आहे असं का त्या स्त्रीला तरी माहित होतं का की आपल्या पूर्वजाच्या किती पूर्वजांनी काय केलं होतं? दीना नावाच्या मुलीला काय केलं होतं? हालेलुया. आणि त्या शापातून मुक्त करण्यासाठी तिथं कोण आला होता? तिला माहित होतं मसीहा येणार आहे आणि तो आम्हाला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीतून काय करणार आहे? म्हणून ती काय म्हणते की ज्यावेळेस तिनं येशू सोबत बोलत आहे त्यानंतर तिनं ती गोष्ट काय केली? ओळखली की हाच कोण आहे? हाच कोण आहे? जो आपल्या सगळ्यांच्या पापांची काय करणार आहे? काय करणार आहे? प्रियांनो, तुम्ही कोणीही जरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये श्राप काम करत असतो, काम करत आहे, आपण पैसाच पुरत नाहीये, आपण हौशीनं काही गोष्टी करतो आणि त्याचा उपभोग घ्यायला जायचं तर लगेच कोणी ना कोणी काहीतरी कोणाची तरी डेथ होते. हा सुद्धा काय म्हणजे असे अनेक प्रकारचे श्राप आहेत. पण जर या श्रापातून मुक्त व्हायचे एकच जण करू शकतो, तो म्हणजे कोण? आपल्याला कोणाच्या जवळ येणं गरजेचं आहे? कोणाच्या जवळ येणं गरजेचं आहे? आपण एक लास्ट वचन वाचतो, आपण गलती करस पत्रिकेचं 3 अध्याय 13 वचन काढूया. गलती करस पत्रिकेचं 3 अध्याय 13 वचन वाचतो आपण. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. काय सांगितलंय? आपणाबद्दल ख्रिस्त श्राप झाला. आपल्याबद्दल येशू ख्रिस्त काय आला? आपल्यासाठी येशू ख्रिस्त श्राप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या श्रापापासून, कोणत्या शास्त्राच्या? कोणत्या शास्त्राच्या? नियमशास्त्रामध्ये लावून दिलं होतं की जर तुमची सुनता झाली तर तुम्ही एकमेकांबरोबर काय करू शकता? व्यवहार करू शकता. हे कोणी सांगितलं होतं? नियमशास्त्र. कशाद्वारे? ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नियमशास्त्राच्या द्वारे आलेल्या आहेत, इथं काय सांगितलंय की आपल्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या श्रापापासून खंडणी भरून सोडवले. काय भरून सोडवलंय? येशूने आपल्यासाठी, आपल्याला त्या पापातून, त्या शापातून मुक्त करण्यासाठी काय भरलेली? काय भरलेली? किंमत. कशाची भरली तुम्हाला माहिती? त्याच्या मौल्यवान कशाची किंमत भरली? कशाची किंमत भरली? कशाची किंमत भरली? येशूने तुमच्यासाठी, माझ्यासाठी
ज्याचं मौल्यवान रक्त सांडलेलं आहे. काय सांडलेलं आहे? आणि ते रक्त कसं तुम्हाला माहिती आहे? त्याचं निष्पाप आणि निष्कलंक. कसं रक्त आहे? जर त्याचं रक्त जर निष्पाप निष्कलंक नसतं तर येशू मेला असता. तिसऱ्या दिवशी तो कधीच काय करू शकला नसता. झाला असता जिवंत. येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला असता. पण येशू कशामुळे जिवंत झाला तुम्हाला माहितीये? कारण त्याच्या ठाई एक सुद्धा काय नव्हतं. म्हणून बायबल मध्ये काय सांगितलंय? बकऱ्याच्या किंवा बोकड्याच्या किंवा कोकऱ्याच्या रक्ताने तुमचे पाप क्षमा नाही झाले तर तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी एकदाच त्या वधस्तंभावर काय करण्यात आलेला आहे? वधण्यात आलेला आहे. काय करण्यात आलंय? त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या पापांची काय झालेली